काल संध्याकाळी झालेल्या तुफान पावसामुळे झाड कोसळले आहे। रात्रभर लाईट नव्हती। जनरेटर, सर्व हॉटेलचे जनरेटर चालू आहे आणि या ठिकाणी कालचा शनिवार गर्दीचा वार, सगळ्या लॉजेसला गर्दी असते, परंतु लाईट नसल्यामुळे लॉजेस खाली राहिले। या ठिकाणी हा खांब कोसळलेला दिसत आहे। या खोडात पाणी गेल्याने झाड कोसळले। एका बाजूला बॅलन्स आल्यामुळे झाडाचं एक बाजू पूर्ण कोसळली। हेडगाव नगरमध्ये संपूर्ण लॉजेस आहेत। काल शनिवारमुळे पूर्ण लॉजेस लाईट नसल्यामुळे भरल्या गेल्याने ज्या हॉटेलला जनरेटर आहे असेच हॉटेल फोन झाले। रात्रीपासून लाईट नाही का तुमची? शनिवार रविवार गर्दी असल्यामुळे जनरेटरवरतीच पूर्ण रात्र काढावं लागली। या श्रीप्ले पॅलेसच्या मागच्या बाजूला हे झाड आहे। हा इलेक्ट्रिक पोल या ठिकाणी कोलॅप्स झाला आहे, कोसळला आहे आणि या ठिकाणी हे झाड कोसळले आहे। कालच्या पावसामुळं तिथे झाड अगोदरच खचलेलं होतं। ते खचलेलं झाड त्याचे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला माहिती दिली होती, परंतु प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं कालची जी घटना आहे ती एकदम भयानक घटना होती। पण साहेबांच्या कृपेने असं काही झालं नाही। ते झाड अक्षरशः रात्री 11:30 वाजता रोडवर पडला तर त्या केबलवर पडल्यामुळं पोल जो आहे पोल पूर्ण खचला तो पोल आणि केबल खाली पडली। त्याची एक पॅसेंजरची गाडी होती, सुदैवाने बाबाच्या कृपेने ते पॅसेंजर बाल बचावले। या ठिकाणी हे झाड पूर्ण कोसळलं आहे। याच्या फांद्या आणि मोठं खोड आहे बघा या बाजूला। या खोडात पाणी गेल्यामुळे एक साईडला आलेलं हे झाड पूर्ण कोसळलं। रात्रभर लाईट नव्हती। या ठिकाणी हा पोल सुद्धा कोसळलेला आहे। झाडाची एक बाजू कमकुवत झाल्यामुळे एकाच बाजूला त्याचं वजन एका बाजूला आल्यामुळे रात्रभर लाईट नव्हता। रात्रभर लाईट नसल्यामुळे जनरेटरवरती पूर्ण रात्र। शनिवार रविवार साई भक्तांची गर्दी असते। या भागात भरपूर लॉजेस हॉटेल्स आहेत, त्यामुळे या भागात भरपूर गर्दी असते।